पावसाचे थैमान आणि नारळाच्या झाडावर कोसळली वीज। गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडाले। विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढल्याने शेतीच्या पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे। अवकाळी पावसामुळे शेतातील द्राक्ष, कांदा, मका, भाजीपाला यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। काही भागातील शेतात पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले, तर जोरदार वाऱ्यामुळे फळबागातील झाडांची मोडतोड झाली आहे। काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडून जनावरे दगावल्याची देखील माहिती आहे। काल दिवसभर ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या गडगडाटामुळे पावसाचा धोका सतत जाणवत होता। मात्र पाऊस जिल्ह्यात सर्वत्र एकसमान न पडता अनियमित स्वरूपात झाल्याने काही भागात फार मोठे नुकसान झाले, तर काही ठिकाणी हवामान कोरडेच राहिले। शासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य कार्यवाही करावी असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे। काल सायंकाळी निफाड तालुक्यातील आहेरगाव येथे धुमाळ वस्तीवर नारळाच्या झाडावर वीज कोसळली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। वृत्तसंकलन वृषाली सोलंकी, वणी।